संगमनेरमध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे भीषण आग, लाखो रुपयाचे साहित्य झाले खाक. तर सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांची तत्परता आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली. बघा सविस्तर न्यूज NMP वर. संगमनेर शहरातील इस्लामपुरा परिसरातील एका प्लास्टिक गोडाऊनला आज दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि अग्निशमन दलाने वेळेवर घेतलेल्या धावेमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आज शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास इस्लामपुरा नाटकीनगर भागातील रावळ स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका प्लास्टिकच्या गोडाऊनमधून धुराचे लोट बाहेर येताना नागरिकांना दिसले. प्लास्टिक असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्वरित संगमनेर नगरपालिका आणि संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे बंबांच्या सहाय्याने जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आजूबाजूच्या वस्तीत पसरण्यापासून रोखली. सदर गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य साठवलेले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हे सर्व साहित्य जळून कोळसा झाले आहे. यात गोडाऊन मालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र ही आग नक्की कशामुळे लागली, शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण आहे याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहाटेच्या वेळी ही घटना घडली असली तरी गोडाऊनमध्ये कोणीही नसल्याने किंवा आग वेळेत आटोक्यात आल्याने कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. सुदैवाने या अग्निकांडात कुठलीही शारीरिक इजा किंवा जीवितहानी झाली नाही, हीच मोठी दिलासादायक बाब आहे. नगर परिषदचे आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अमजद पठाण यांना संपर्क केला असता त्यांनी नगर परिषदेच्या 2 अग्निशमन आणि संगमनेर कारखान्याच्या 2 अग्निशमन वाहनांची व्यवस्था करून एकूण 7 अग्निशमन वाहनांच्या खेपा करून आग आटोक्यात आणली व मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे नगर परिषद अग्निशमन सर्व टीमचे, संगमनेर सहकारी कारखाना टीमचे, संगमनेर नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे, नवनिर्वाचित नगरसेवक अमजद पठाण, अमित गुंजाळ तसेच मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांचे विशेष आभार मानले जात आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आग विझवण्यासाठी मदत करत असलेल्या वसीम काझी आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी दिली आहे.